नमस्कार श्रोतेहो. आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये मी मानसी आंबडेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपलं जग लांबी, रुंदी आणि उंची अशा 3 मितींनी बनलेलं आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वस्तू आणि आपल्या हालचालीसुद्धा या 3 मितींचा तोल राखत त्यांच्या अनुरोधाने घडतात. पण या सगळ्याच्या अस्तित्वाला सुद्धा काही सूत्र आहे आणि एका मोठ्या पातळीवरून विचार केला तर ते सहज लक्षात येऊ शकतं, ज्याचं नाव आहे सममिती. 3 मितींच्या जगाला आपोआप प्रेडिक्टेबल आणि सस्टेनेबल करणारी ही सममिती संशोधनाच्या दृष्टीनेही तितकीच महत्त्वाची ठरते. त्याबद्दल अधिक जाणून घेऊया सायन्स कॉर्नरच्या आजच्या भागामध्ये. आणि याकरता आपल्या भेटीला आल्या आहेत याच विषयाच्या संदर्भात संशोधन करणाऱ्या ज्येष्ठ संशोधक तसंच जागतिक पातळीवरच्या वुमेन इन सायन्स या अकॅडमी पॅनलच्या अध्यक्ष आणि भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सायंटिफिक ॲडव्हायझरी कमिटीच्या सभासद पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले. पुणे विद्यापीठातून BSc आणि IIT मुंबई इथून त्यांनी MSc पूर्ण केल्यावर अमेरिकेत स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीमध्ये कणांचं सैद्धांतिक भौतिकशास्त्र अर्थात पार्टिकल फिजिक्स विषयात PhD संपादन केली. नंतर भारतात येऊन TIFR आणि आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू इथं अधिव्याख्याता म्हणून त्या कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आणि संशोधन कार्यक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो. 250हून अधिक शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत आणि गेल्या 25 वर्षांपासून अनेक विद्यार्थ्यांना त्या घडवत आहेत. अतिउच्च ऊर्जा भौतिकशास्त्र अर्थात हाय एनर्जी फिजिक्स हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय आहे आणि त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अतिशय प्रतिष्ठेचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर SNDT महिला विद्यापीठानं D.Litt या पदवीनेही त्यांचा सन्मान केलेला आहे. नमस्कार प्रोफेसर, आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर, उच्च सममिती अर्थात सुपर सिमेट्री हा शब्द नेमका कसा आला आणि ही काय टर्म आहे आणि या गोष्टीचा संशोधनासाठी कसा काय उपयोग होतो ते आम्हाला सांगा. सुपर सिमेट्रीमध्ये जायच्या आधी मला सिमेट्री हा शब्द जास्त आधी समजावून सांगायला हवा. आणि खरोखरीच 20व्या शतकामधल्या सैद्धांतिक विज्ञानामधल्या सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आयडिया म्हणजे तर सिमेट्री. ही जी कल्पना होती सममिती, पण कसं म्हणजे काय एक्झॅक्टली, कारण सममिती हा शब्दांनी काही फारसं बोध होत नाही खरं बोलायचं तर, म्हणून मी त्याला उदाहरण द्यायचा प्रयत्न करते. आपण समजा 2 एक्सपेरिमेंट्स केले. एक एक्सपेरिमेंट इथं बसून ह्या स्टुडिओमध्ये केला आणि दुसरा एक्सपेरिमेंट आपण एका धावत्या गाडीमध्ये केला. स्टुडिओ आणि धावत्या गाडीमध्ये धावती गाडी एका फिक्स्ड स्पीडनी फारसा न बदलता चालली आहे. तर मी इथं पेंड्युलमचा लाईफ टाईम मोजला आणि त्याच्यावरनं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काढला. धावत्या गाडीमध्ये पण काढला आणि ती गाडी फार वेगाने जात नसेल. एक्सपेरिमेंटचं उत्तर एकच येईल ना, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं उत्तर एकच येईल. कारण फोर्स इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन हे तुम्ही कुठल्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तुमचे एक्स आणि वाय टाईम मोजला आहे ह्याच्यावर अवलंबून राहतच नाही. तर ही सिमेट्री आहे. दोन्ही सारख्याच आहेत पण एक नाही आहे, पण त्या एकमेकांशी संबंधित आहेत. की ह्यातली पोझिशन, ह्या माईकची पोझिशन मी मेजर करते आणि त्या गाडीमध्ये त्या माईकची पोझिशन असेल, दोन्हीमध्ये अंतर आहे 10 फुटाचं. बाकी सगळ्या गोष्टी पण 10 फुटांनी वेगळ्या आहेत. सो इन सम सेन्स देर इज नो डिफरन्स बट दे आर रिलेटेड. ही एक सिमेट्री आहे. अच्छा, आलं लक्षात? हो. ते सारख्या आहेत पण एक नाही आहेत. आणि तरीही लॉज ऑफ फिजिक्स जे आपण आता न्यूटन्स लॉज म्हणतोय, हे न्यूटन्स लॉज दोन्ही फ्रेम्समध्ये एकच आहेत. ही सिमेट्री आहे. प्रत्येक अशी सिमेट्री घेतली तर त्या सिमेट्रीचा सिद्धांताचा भाग काय, हाऊ शुड यू राईट अन इक्वेशन. परंतु एखाद्या पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती हलतोय, त्याचं तुम्ही इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन लिहायचं आहे. म्हणजे अनॉलॉग ऑफ न्यूटन्स इक्वेशन. ते जेव्हा तुम्ही लिहायला घेता तेव्हा ते इक्वेशन कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एकच उत्तर द्यायला पाहिजे. त्याने आत्ता ही सिमेट्री सांगितली बरोबर, कोणत्याही संदर्भात त्याचं उत्तर एकसारखं यायला पाहिजे आणि ते एक नसूनही रिलेटेड असायला पाहिजे. अशा प्रकारे हे सिमेट्रीज म्हणजे काय असतं तर फॉर एक्झाम्पल डिराकनी हे केलं. डिराक अतिशय मोठा संशोधक होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचे फादर असं त्यांना म्हणायला हरकत नाही, पिता. तर त्यांनी ह्या प्रकारचं इलेक्ट्रॉनसाठी संशोधन केलं. त्यामुळे त्यावेळेला त्यांनी असं दाखवून दिलं की ह्याच्यामुळे त्यांना कळण्यात आलं की जर इलेक्ट्रॉन असेल एक्झिस्ट इन नेचर, त्याच्यासारखाच पण पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल हॅज टू एक्झिस्ट इन नेचर. आणि हे कशावरनं त्यांनी सांगितलं तर ह्या सिमेट्रीवरनं. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ अ सिमेट्री. पहिल्यांदा असं म्हणजे सिमेट्री याचा इतका मोठं महत्त्व कळलं
ही कल्पना आपल्याला किती पॉवरफुल आहे. म्हणजे बाय डिमांडिंग की लॉज ऑफ नेचर शुड सॅटिस्फाय सर्टन सिमेट्री, तुम्ही ॲक्च्युली एक प्रेडिक्शन करू शकता. आणि मग जर ते प्रेडिक्शन तुम्हाला खरं ठरलं, पॉझिट्रॉन त्यांनी सांगितलं आणि अँडरसनना पॉझिट्रॉन सापडला, मग लोक म्हणाले अरे वा, म्हणजे हे खरं आहे. तर हा जो सिद्धांत आम्ही मांडलेला होता हा बरोबर आहे. दिस इज द करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ इंटरॅक्शन ऑफ एन इलेक्ट्रॉन विथ अ न्यूक्लियस. पण हळूहळू म्हणजे कळत गेलं आणि संपूर्ण 20व्या शतकाचा सगळा जो पार्टिकल फिजिक्समधला प्रवास झालेला आहे, त्या प्रवासामध्ये ती सिमेट्री प्रिन्सिपल्स अतिशय महत्त्वाची ठरलेली आहेत. की आता दुसरं उदाहरण सांगते. कुलम्स लॉ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 चार्जेस असले तर त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन अंतराच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. अंतर दुप्पट झालं तर फोर्स रिड्युसेस बाय फॅक्टर 4. अच्छा. सो दोन्हीमधला फोर्स व्हेरीज ॲज 1/r². किंवा पोटेन्शियल एनर्जीवर गेलात तर इट व्हेरीज ॲज 1/r. 2 अंतरामधलं अंतर दुप्पट केलं तर पोटेन्शियल अर्ध होणार आणि पोटेन्शियल एनर्जी, आणि अंतर दुप्पट केलं तर त्यांच्यामधला फोर्स चौपटीने कमी होणार. हे ऑब्झर्वेशन आहे, हे कुलमनी ऑब्झर्व केलं होतं, म्हणजे गेल्या शतकातली गोष्ट आहे. आणि हे अगदी म्हणजे वेल नोन आहे, ॲक्सेप्टेड आहे. किंवा आपण जेव्हा इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये हिंडतात ॲटम्सच्या भोवती, तेव्हा त्याचे ते वेगवेगळे कक्षा ज्या आहेत त्यांचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला देर आर सर्टन प्रेडिक्शन्स दॅट आर मेड बिकॉज द पोटेन्शियल इज 1/r. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण आपल्याला माहिती आहे 1/r² आहे. तर हा फोर्स 1/r का आहे? त्याचा संबंध असा, जर फोटॉन हा जो कण आहे ह्याचा जर वस्तुभार 0 असता तरच हा फोर्स 1/r असू शकतो. हे सिमेट्रीमुळे कळलं. आणि ती सिमेट्री काय आहे हे मला सांगणं जरा कठीण आहे, परंतु म्हणून मी उदाहरण दिलं अगदी सोपी आहे, जी आपल्याला समजू शकेल अशा सिमेट्रीचं. पण अशा प्रकारची हायपोथेसाइज केलेली एक सिमेट्री की म्हणजे फोटॉनचा मास 0 आहे आणि कुलम लॉ ऑफ रिपल्शन पोटेन्शियल इज 1/r इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r. ह्या 2 गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि ह्या गोष्टींमधला संबंध कुठल्या तरी एका सिमेट्रीमुळे आलेला आहे. आणि नॉट ओनली दॅट, पुढे जेव्हा आपण वीक इंटरॅक्शन्सला गेलो ह्या सिमेट्रीची डिमांड केल्यामुळेच हिग्स बोझॉनचं हायपोथेसिस झालं. म्हणजे सिमेट्रीज हॅव डायरेक्टेड एंटायर प्रोग्रेस ऑफ पार्टिकल फिजिक्स. त्यामुळे सिमेट्रीशिवाय ह्यातलं काहीही झालं नसतं. फर्स्टली शास्त्रज्ञांना हे कळायला की सिमेट्रीचा संबंध अतिशय महत्त्वाचा आहे. द डिमांड ऑफ सिमेट्री ऑन द लॉज ऑफ फिजिक्स मेक नॉन ट्रिवियल प्रेडिक्शन्स अँड दोज प्रेडिक्शन्स व्हेन टेस्टेड अँड फाउंड टू बी ट्रू ॲक्च्युली गिव्ह अस मोर इंडिकेशन्स की आपण पुढचा सिद्धांत कसा मांडायचा. पार्टिकल फिजिक्सचं हे सगळं जे अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेलं आहे, हे काय सगळा जो डोलारा उभा राहिलेला आहे त्या डोलाऱ्यामध्ये तो उभा करण्यासाठी सिमेट्री प्रिन्सिपल्सची अतिशय मदत झालेली आहे. असं म्हणतात की सगळ्या वैज्ञानिकांचा एक वैश्विक समाज असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनामधनं विचार करणं हा त्यांच्यातला समान धागा असतो. पण या समाजामध्ये अजूनही स्त्रियांचा टक्का तसा कमी आहे. मुलींनी संशोधन क्षेत्रामध्ये यावं यासाठी सुद्धा तुम्ही काही खास प्रयत्न केलेले आहेत. आणि लीलावतीच्या लेकी हे जे पुस्तक आहे तुम्ही लिहिलंय त्याबद्दल आम्हाला सांगा. पार्टिकल फिजिक्स माझं पहिलं प्रेम आहे आणि हे माझं दुसरं प्रेम आहे. परंतु वैज्ञानिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा हातभार तसा खूप कमी आहे. म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा माझ्या मित्रमैत्रिणी ज्या आहेत त्या सगळ्या जणी प्रत्येक वेळेला एकट्या राहिलेल्या आहेत. म्हणजे 100 पुरुष आणि आपण 2-4 बायका ह्याची आम्हाला सवयच झालेली आहे. म्हणजे आणि ते व्हायला नको, बदलायला हवं, पण ही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. ह्याची कारणं बरीच असतील. तर फॉर एक्झाम्पल त्या सिमेट्रीचा एक प्रसिद्ध थिअरम आहे, कॉल्ड नोथर्स थिअरम. पण तो सिद्ध करणारी ती बाई होती हे मला स्वतःला MSc झाल्यावर कळलं. इट वॉज एमी नोथर. तिने जे इक्वेशन मांडलं त्या इक्वेशनचा म्हणजे नोथर्स थिअरम त्याला म्हणतात, त्याची 130 वर्ष 2 वर्षाखाली झाली. आणि तिने आईन्स्टाईन आणि हिल्बर्ट अशा 2 अतिशय प्रसिद्ध फिजिसिस्टना जे प्रश्न पडले होते ते प्रश्न सोडवण्यासाठी तिने हा थिअरम प्रूव्ह केला होता. तर अतिशय कमी आहेत स्त्रियांचं योगदान फार कमी नंबर्सनी आहे. पण
क्वालिटी काही कमी नाही आहे, क्वांटिटी कमी आहे. हम्म. आणि ते कधी आम्हाला कोणी सांगितलंही नव्हतं. ॲटम बॉम्बचं आपण जे म्हणतो ते न्यूक्लिअर फिशन, त्याची खरी जननिका कोण होती? लिझा माइटनर. पण आपल्याला शाळेमध्ये शिकताना कधी एल माइटनर, ती बाई होती हे कळायला काही वर्षच लागली. माझ्या मते काय आहे की हे सांगणं जरुरी आहे की या बायका पण होत्या. मादाम मेरी क्युरी सोडलं आणि डोरोथी हॉजकिन्स किंवा जास्तीत जास्त रोझॅलिंड फ्रँकलिन, आणि आता नवीन नवीन नावं सुरू झाली आहेत म्हणून कळतं. पण व्हेरा रुबी किंवा बर्नेल बेल अतिशय प्रसिद्ध ह्या सगळ्या संशोधिका आहेत. माझ्या मते विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना हे सांगायला पाहिजे. आणि म्हणूनच तू लीलावतीस म्हणालीस ना, डॉटर्स, त्याला मी मराठीत जर लिहिलं असतं तर त्याला मी म्हटलं असतं लीलावतीच्या मानसकन्या. कारण आम्ही त्या लीलावतीची वारसा पुढे चालू ठेवतो. कारण मला भारतीय इतिहासामध्ये किंवा लेजंड्समध्ये सुद्धा गणित, विज्ञान ह्या विषयात काम करणाऱ्या कुठल्याही स्त्रीचं नाव आम्हाला सापडलं नाही. गार्गी मैत्रेयी शास्त्रज्ञ नव्हत्या, गार्गी मैत्रेयी विदुषी होत्या. पण विदुषी असणं निराळं आणि शास्त्रज्ञ असणं, म्हणजे लीलावती खरी होती का नाही हे मी सांगू शकत नाही. पण भास्करांनी आपल्या ग्रंथामध्ये ए बाळे लीलावती अशा प्रकारचे श्लोक लिहिलेले आहेत. तेव्हा आपण असं धरू की ती लीलावती गणितज्ञ होती. परंतु आम्ही लीलावतीज डॉटर्स का पुस्तक प्रसिद्ध केलं? तर ह्यामुळे की लोकांना कळायला पाहिजे की महिला शास्त्रज्ञ होणं म्हणजे काही मादाम मेरी क्युरी किंवा डोरोथी हॉजकिन्सच असायला पाहिजे असं नाही. त्या अतिशय सर्वश्रेष्ठ महिला शास्त्रज्ञ होत्या. मादाम मेरी क्युरी तर सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ होती, महिला किंवा पुरुष सगळ्यांच्या कम्पॅरिझनमध्ये. कारण 2 नोबेल प्राईज मिळवणारे फारसे लोक जगामध्ये नाही आहेत. आणि अशा प्रकारे ती म्हणजे शी इज माय हिरोईन, त्यामुळे प्रश्नच नाही. परंतु त्याच्याच बरोबर सर्वसामान्य माणसांना हे कळलं पाहिजे, आपण सर्वसामान्य असूनही आपण संशोधक होऊ शकतो. बाईला संशोधन करणं आणि आपलं नॉर्मल आयुष्य घालवणं हे शक्य आहे हे कळावं म्हणून आम्ही लीलावतीज डॉटर्स पुस्तक काढलं. ह्या पुस्तकामध्ये आम्ही काय केलं तर 10 गोष्टी अशा होत्या की ज्या संशोधिका होऊन गेल्या, ज्या आता नाही आहेत, तशा प्रकारच्या संशोधिकांच्या गोष्टी आम्ही कोणाला तरी लिहायला सांगितल्या. पण बाकी 90 गोष्टी जवळजवळ स्वतंत्र भारतामध्ये राहणारे आणि डेव्हलपिंग कंट्री असताना, डेव्हलप्ड कंट्री असताना, वेगवेगळ्या पातळींवर जेव्हा शास्त्रीय संशोधनाला पैसा जास्त मिळत होता, कमी मिळत होता, वेगवेगळ्या काळांमध्ये ज्या बायकांनी संशोधन केलं, ज्या बायकांनी काहीतरी यश मिळवलं, त्यांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात. आणि ज्या मुली आज शास्त्राचं शिक्षण घेत आहेत त्यांना कळावं की आपल्याला पण हे करता येईल. सो इट्स लाईक द स्टोरी ऑफ द नेक्स्ट डोअर नेबर, की यू कॅन बी अ नॉर्मल ह्युमन बिईंग, यू डोंट नीड टू बी समबडी एक्स्ट्राऑर्डिनरली गिफ्टेड और एक्स्ट्राऑर्डिनरीली कमिटेड लाईक मारी क्युरी. म्हणजे आता असं झालेलं आहे की आपल्याला आधीची सगळी उदाहरणं बायका शास्त्रज्ञांची आहेत ती म्हणजे फक्त शिखरावर चढलेल्यांचीच आहेत. हो, परंतु लोकांना वाटतं बायका एवढा आपल्याजवळ नाही आहे. पण ती गोष्ट नाही आहे. सगळं हे आपल्या आवाक्यातलं आहे, बायकांच्या आवाक्यातलं आहे. हे कळावं मुलींना म्हणून आम्ही लीलावतीज डॉटर्स घेतो. आणि फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं त्या मुलींच्या आईवडिलांना किंवा पुढे मोठं झाल्यावर लग्न केलं तर त्यांच्या नवऱ्यांना, समाजामध्ये सगळ्यांनाच कळायला पाहिजे की शास्त्रज्ञ होणं हे जस्ट लाईक आपण म्हणतो की एखाद्या स्त्रीनी शिक्षिका व्हावं, एखाद्या स्त्रीनी बँक ऑफिसर होणं, एखाद्या स्त्रीनी डॉक्टर होणं, ही जशी आपण त्या स्त्रियांना करण्याजोगी त्यांच्या आवाक्यातली कामं समजतो, तसंच शास्त्रज्ञ होणं, संशोधन करणं हेही बाईंच्या आवाक्यातलं आहे. आणि मोर दॅन दॅट इट्स अ रिस्पेक्टेबल ऑप्शन फॉर अ वुमन फॉर अ करिअर. की सगळं संपलं, घरातल्या सगळ्यांना जेवायला खायला घातलं, मुलांची काळजी घेतली आणि गंमत म्हणून संशोधन केलं, एवढीच आपल्याकडे बायकांच्या संशोधनाची कल्पना आहे. पण बायकांनी संशोधन करिअर म्हणून करावं हे लोकांना कळावं म्हणून त्या पुस्तकाची संकल्पना झाली. आणि मला वाटतं की याचं उदाहरण तुम्ही स्वतः सुद्धा एक आहात. डॉक्टर, तुमचं शालेय शिक्षण पुण्यामध्ये मराठी माध्यमात झालं. तिथून ते थेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्लागार समितीच्या सभासद होण्यापर्यंत किंवा एक संशोधक म्हणून ISC बँगळुरूपर्यंत हा खूप मोठा पल्ला तुम्ही गाठलेला आहे. या तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. हा प्रवास कसा होता?
हा प्रवास तसा माझ्या मते मी माझ्या लीलावतीज डॉटर्समध्ये मी टायटल जे दिलंय माझ्या लेखाला तेच मी वापरीन. इट हॅज बीन अन इंटरेस्टिंग जर्नी. अच्छा. अतिशय रोमांचकारी प्रवास झालेला आहे. आता त्या प्रवासामध्ये अडथळे येणारच. प्रवासामध्ये काही काही वेळेला काही थोडे निराशा पण पदरी पडलेल्या असतील, परंतु तो सतत रोमांचकारी राहिला एवढं मात्र खरं. तर अगदी सुरुवात केली म्हणायची झाली तर मी अगदी एका मध्यम कुटुंबामध्ये वाढले आणि आमच्या घरामध्ये आम्ही 4 मुली होतो. अगदी मध्यमवर्ग इतक्या लेव्हलनी की माझ्या आजोबांच्या वेळेला आईचे आई वडील, माझ्या आईला ती इंटर आर्ट्सला असताना स्कॉलरशिप मिळाली होती संस्कृतमध्ये MA करायला, परंतु त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्यांनी सांगितलं मला तुझं लग्न करून टाकू दे. म्हणजे अशा प्रकारे इतक्या मध्यम वर्गातनं आम्ही आलो. आणि आमच्याकडे सगळे शिक्षणाला सगळे महत्त्व देत होते. दोन्हीकडचे आजोबा आणि आजी पण. आजोबा जास्त, दोघी आजोबा चांगले शिकलेले होते. माझ्या आजी दोन्ही मला ज्या माहिती आहेत त्याप्रमाणे अतिशय हुशार बायका होत्या. आणि आमच्या घरामध्ये माझे काका काकू, माझ्या वडिलांचे काका वगैरे सगळे लोकांना शिक्षणाची चाड होती. म्हणजे मध्यम वर्ग ज्याला आपण म्हणू तसेच आम्ही सगळे होतो. आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये मुलगा कोणी नव्हता आणि शास्त्र कोणीही शिकलेलं. वैज्ञानाच्या घरामध्ये जवळजवळ काही बॅकग्राऊंड नव्हती. फक्त आमच्या घरामध्ये काही इंजिनियर्स होते आणि काही मेडिकल डॉक्टर्स होते. पण बाकी सगळ्या लोकांचं तुम्ही जर व्यवसाय बघायला गेलात तर लॉयर्स, प्रोफेसर्स. पण ते प्रोफेसर कसले तर पॉलिटिक्स असं, म्हणजे शास्त्रामध्ये जवळजवळ काही बॅकग्राऊंड नव्हतीच म्हटलं तरी चालेल. मी लहानपणी वाढले, माझ्याकडे घरामध्ये अत्यंत एज्युकेशनल ॲटमॉस्फिअर खूप मोठ्या लेवलचं होतं. म्हणजे माझे वडील दोघंही फार हुशार होते. तर म्हणजे सकाळी उठल्यावर बरेचदा रघुवंशामधलं उत्तर रामचरित्रातले संस्कृत श्लोक सांगून आम्हाला सकाळी त्याचा अर्थ काय असेल असं तसं विचारणं. इट वॉज अ अकॅडमिक एन्व्हायरमेंट, पण तर शास्त्र कधी नव्हतं त्याच्यामध्ये. मी मुलींच्या शाळेत होते आणि त्यावेळेला मल्टीपर्पज हायस्कूल होतं आमचं हुजूर पागेचं. तर शास्त्र आम्हाला शिकवतच नसत 7वीपर्यंत, कारण आम्हाला होम सायन्स होतं आणि जनरल सायन्स ज्याला आपण म्हणू ते आम्हाला 8वीपासून सुरू केलं. त्यामुळे 7वीची स्कॉलरशिप परीक्षा असे तेव्हा, आणि आता तुम्हा लोकांना माहिती नसेल पण ही स्कॉलरशिप परीक्षा तेव्हा फार महत्त्वाची समजली जायची, कारण पूर्ण महाराष्ट्रात 10 स्कॉलरशिप मिळत असत आणि 7वीमध्ये एक परीक्षा असायची. आणि आमच्या शाळेतनं कधीही कोणाला ती मिळाली नाही. कारण काय तर एक शास्त्राचा पेपर असे आणि आम्ही शास्त्र शिकायचोच नाही 7वीपर्यंत, मग तुम्हाला कसं त्या पेपरमध्ये मार्क मिळणार. म्हणून मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे गेले आणि हे मात्र कौतुक येते. आणि हुजूर पागेसारखी शाळा म्हणजे प्रतिष्ठितच शाळा होती. आमच्या शाळेतल्या बाईंनी शिकवलं, मी तुम्हाला संध्याकाळी बसून शास्त्र शिकवू. त्यांनी मला सामान्य विज्ञान शिकवलं. मग एक आमच्या गणिताच्या शिक्षिका होत्या, त्या मला म्हणाल्या की माझे यजमान ते पण एका शाळेमध्ये शिक्षक होते, ते संध्याकाळी मुलांना शास्त्र शिकवतात, तर तू काय येत नाहीस, तुला मदत होईल. म्हणून मी त्यांच्याकडे जायला लागले. म्हणून माझी ओळख झाली शास्त्राशी. आणि मग म्हणजे ते वाढतच गेलं. एकदा त्यांनी आम्हाला सृष्टीज्ञान म्हणून एक पूर्वी मॅगझिन होतं, त्या सृष्टीज्ञानाचे अंक आम्ही कलमारत जाऊन पुण्यामध्ये वाचले. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं शास्त्राची ओळख झाली. सामान्य विज्ञानामध्ये SSCला बक्षीसही मिळालं. अच्छा. पहिलं बक्षीस मिळालेलं होतं मला. आणि SSCला जेव्हा नंबरात आले मी, तेव्हा आमचे इंटरव्ह्यूज वर्तमानपत्रात येत असत. तर मला आठवतंय मीच एकटी असे होते ज्यांनी सांगितलं होतं की मी इंजिनियर किंवा डॉक्टर होणार नाही, मला PhD करायचं. आता PhD कुठल्या विषयात करायचं आहे मला माहिती नव्हतं तेव्हा. तेव्हा म्हटलं मी गणित किंवा संस्कृतमध्ये PhD करणार आहे. आणि संस्कृत बिकॉज माझ्या घरच्याच्या इन्फ्लुएन्समुळे. आणि मग नंतर लक्षात आलं की नाही, आपल्याला खरं म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सच आवडतंय. श्रोतेहो, पद्मश्री डॉक्टर रोहिणी गोडबोले यांच्या संशोधन कारकिर्दीविषयी जाणून घेऊया सायन्स कॉर्नरच्या पुढच्या भागामध्ये. आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. sciencecorner@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर. श्रोतेहो, पुनर्भेट या मालिकेमध्ये आपण ऐकत होतात डॉक्टर रोहिणी गोडबोले यांची मानसी आंबडेकर हिने घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचं प्रथम प्रसारण 24 मे 2019 रोजी झालं होतं. या मुलाखतीत सममिती ही संशोधनाच्या दृष्टीने कशी महत्त्वाची ठरते याविषयी आपण जाणून घेतलं. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूया या मुलाखतीत.